त्याचबरोबर पंजाब असेल किंवा राजस्थान असेल किंवा गुजरातचा जो सीमा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा। मात्र हे जे मनसुबे नापाक असे मनसुबे आहेत पाकिस्तानचे ते सर्वच्या सर्व भारतानं हाणून पाडले। पंजाब मधला काही भाग असेल, त्याचबरोबर राजस्थान मधला काही भाग असेल आणि आता गुजरातमध्ये देखील आपण बघतोय पाटण जिल्ह्यातले काही ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, तिथे देखील आपण हे ड्रोन जे ते पाडलेले। आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, भारतानं पाकचे बहुतांश ड्रोन म्हणजे 100 पेक्षा अधिक ड्रोन तर आपण जम्मू काश्मीरमध्ये पाडलेत। कालपर्यंत दुपारपर्यंतचा आकडा जर आपण बघितला तो 300 पर्यंतचा होता, पण आता त्यामध्ये 100 पेक्षा अधिकचा आकडा जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे आणखीन किती ड्रोन पाकिस्तान बर्बाद करून घेणार आहे आणि या हल्ल्यामधलं अपयश बघणार आहे हाच खरा मोठा प्रश्न आहे। पण आता याला जोरदार उत्तर जे ते दिलं जाईल याचं कारण असं आहे, दिल्लीतल्या परराष्ट्र खात्यामध्ये किंवा संरक्षण मंत्रालयामध्ये आता हालचालींना जोरदार वेग आलेला आहे। तिन्ही लष्कर प्रमुख जे आहेत ते नरेंद्र मोदींच्या संपर्कात आहेत, संरक्षण मंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि काही महत्त्वाच्या सूचना त्यांना दिल्या जातात। पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यातील बैठक संपली आहे, त्यामुळे आज देखील ईंट का जवाब पत्थर से कसं उत्तर दिलं जातं या हल्ल्याला, काल सारखंच हे उत्तर दिलं जातं किंवा त्यापेक्षा मोठं उत्तर दिलं जातंय का, हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर। प्रशांत, बैठक संपलेली अजित डोवाल आणि नरेंद्र मोदींची। बरोबर आहे, खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः गेल्या 1 तासापासून अजित डोवाल केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पंतप्रधान निवासस्थानी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील शासकीय निवासस्थानी सुरू होती। साधारणतः या बैठकीनंतर आता थोड्या वेळ क्षणापूर्वी जर बघितलं अजित डोवाल आणि एस जयशंकर हे दोन्ही नेते जे आहे हे 7 लोककल्याण मार्गावरून बाहेर पडताना पाहायला मिळाले। ही बैठक संपलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबतच जर बघितलं आपण, याशिवाय केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची ही बैठक होती। या बैठकीतून आता रात्री कशा पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। काल ज्या पद्धतीनं लाहोरमध्ये अनेक सिस्टम्स या डिस्ट्रॉय करण्यात आलेल्या पाकिस्तानचे महत्त्वाचे JL-17 असो, JL-16 असो, F-16 असो यासारखे विमानं त्यांनी नष्ट केले होते, भारतीय लष्कराने नष्ट केले होते, हवाई दलांनी तिथे जोरदार कारवाई करून नष्ट केले होते। त्याच धर्तीवरती आता कुठला अटॅक केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या घडीला जर अत्यंत महत्त्वाचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल जे आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या दरम्यान असली चर्चा संपलेली आहे आणि आता होऊ शकतं काही क्षणामध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण या घडीला कुठलीही घडामोड हे सांगणं कठीण आहे। पण काल ज्या पद्धतीने उत्तर देण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने आज पुन्हा एकदा पाकिस्तानने तिसऱ्या दिवशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, या कुरघोडीला निश्चितपणे ठेचलं जाईल अशाच प्रकारची या बैठकीत निर्णय झाला आहे अशी चर्चा आहे। काल आपण शहरात जाऊन प्रशांत म्हणजे लाहोर, सियालकोट, कराची या ठिकाणी शहरात जाऊन आपण ड्रोन हल्ले केले आणि अर्थात त्याची तीव्रता देखील पाकिस्तानने बघितली। आज देखील पाकिस्तान आगळीक करताना दिसतंय, ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यातली तीव्रता साधन सामुग्रीच्या पातळीवर त्यांनी वाढवलेली आहे। त्यामुळे काल जे घडलं त्यापेक्षा आज अधिकचं काहीतरी घडू शकतं असं म्हणायचं का? विशाल, जर बघितलं कालचा टेलर होता, पिक्चर अभी बाकी अशा प्रकारचे स्पष्ट संकेत जेव्हा राजनाथ सिंगांची बैठक झाली होती त्यानंतर राजकीय विश्लेषकांच्या सर्वोच्च तज्ज्ञांनी दिली होती। आता आज पुन्हा ज्या पद्धतीने पाकिस्तानने कुरघोडी केली आणि मोठ्या संख्येनं जर बघितलं पंजाब, गुजरात या भागांमध्ये मोठ्या ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केले आणि पंजाबमध्ये तर थेट बॉम्बसह ड्रोन पाठवले, अनेक ठिकाणी आगी देखील लागली होत्या ते आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यातून कुठल्याही मोठं नुकसान झालेलं नाही आहे किंवा कोणी दगावलेलं नाही आहे। पण असं असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या वतीनं वारंवार कुरघोडी केली जाते ज्याच्यावरती आता मोठमोठे उत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या वतीनं होईल अशा शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याच संदर्भात आज नुकतीच बैठक संपलेली आहे। आता बैठकीनंतर थोड्याच वेळात कळाल की उत्तर किती जोरदार असेल, पाकची नागी कशी ठेचली जाईल हे पाहणं अतिशय अगदी बरोबर आहे। प्रशांत, तुम्ही याविषयी अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे विशाल, हमीरपूर जवळ सुद्धा परगबाल सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला आहे। हमीरपूरच्या परगबाल सेक्टरमध्ये हा गोळीबार झालेला होता आणि पाकिस्तानचा हा जो गोळीबार करण्याचा प्रयत्न आहे त्याला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर भारताकडून दिलं जातं। अकाउंट ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे। अवंतीपुरा, सोपोर आणि बारामुल्लामध्ये देखील हे ड्रोन पाडण्यात आलेले। बडगाम, पुलवामा, अनंतनागमध्ये देखील पाकचे ड्रोन्स आहेत ते पाडण्यात आलेले आहेत। त्यामुळे अजून किती लष्करी सामग्री ही पाकिस्तानची कामी येणार आहे किंवा बर्बाद ते करून घेणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न बर्बादच म्हणावं लागेल विशाल। किती सामग्री बर्बाद करणार ते बघावं लागेल, कारण भारत सध्या तरी फक्त डिफेन्स मोडमध्ये आहे।
म्हणजे जे काही हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत, जी आगळीक केली जाते पाकिस्तानकडून, त्याला परतवून लावण्याचं काम भारत फक्त करतोय. भारतानं अजून त्यांचा जो सिव्हिल एरिया आहे त्याला लक्ष केलेलं नाहीये, फक्त जे दहशतवादी अड्डे आहेत त्यांनाच लक्ष केलं. म्हणजे हल्ल्याच्या भूमिकेत, हल्ला करण्याच्या भूमिकेत अजून भारत आलेलं नाहीये. काल रात्री मात्र त्यांनी याबद्दल एक पाऊल उचललेलं होतं, पण आज याचं जोरदार उत्तर जे ते दिलं जाऊ शकतं. आमचे सहकारी आहेत आझाद, त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. आझाद जी, अभी की जानकारी क्या आ रही है अब तक? इस वक्त लगातार, जिस मैं आपसे बात कर रहा हूँ, इस वक्त लगातार गोलीबारी जारी है, बहुत ज़्यादा तेज हो रही है. पिछले 15-20 मिनट से जब से मेरी आपसे बात हो रही है, कंटिन्यूसली जारी है गोलीबारी, हैवी लेवल पे चल रही है. जी, आपने थोड़ी देर पहले बताया था कि जमीन दहल गई है, वही सिचुएशन अभी भी आप महसूस कर रहे हैं? बिल्कुल उसी तरह की सिचुएशन अभी भी जारी है. आल्दो यहाँ पे पूरा ब्लैकआउट है, शायद मैं वाहिद इंसान हूँ जो इस वक्त रोशनी जलाकर जो है अपने देश की जनता को इसके बारे में बता रहा हूँ, यहाँ से रिपोर्ट कर रहा हूँ. बाकी पूरा ब्लैकआउट है, यहाँ पे सारे घरों में रोशनी बंद है, सब लोग खामोशी से बैठे हैं, कोई गाड़ी नहीं चल रही है, कुछ नहीं है, सिर्फ हमारी सेना इस वक्त कार्रवाई कर रही है. जी, जिस गांव से आप ये पूरी जानकारी दे रहे हैं वो गांव कौन सा है, अभी वहां की सिचुएशन क्या है? यहाँ पे ये बॉर्डर एरिया है, मैं एग्जैक्ट लोकेशन नहीं बताऊंगा. बॉर्डर एरिया है डिस्ट्रिक्ट कुपवारा का, बिल्कुल यहाँ के मेरे जहाँ पे मैं इस वक्त हूँ इसके आसपास 4-5 किलोमीटर के रेंज में ही कोई जगह ये है जहाँ से हमारी तरफ से या आगे पीछे कार्रवाई जारी है. वो थोड़ा सा आप समझ सकते हैं. जी बिल्कुल, क्योंकि मुझे भी लोग जानते हैं, मैं वो चीज़ नहीं बताना जी चाहूँगा. जी बिल्कुल बिल्कुल नहीं, आप सेफ रहिए. जी जी, आप सेफ रहिए, सुरक्षित रहिए. और जिस तरह से बाकी लोगों ने ब्लैकआउट किया है, मुझे लगता है आपको भी ब्लैकआउट करना चाहिए. और शुक्रिया आपने दी हुई इस जानकारी के लिए. आपने वहाँ पे क्या फिलहाल सिचुएशन है इसके बारे में बहुत डिटेल में हमें बताया है, इसके लिए फिर से एक बार मैं आपका शुक्रिया करना चाहूंगी. ते स्थानिक होते आझाद, ज्यांनी ते ज्या भागामध्ये नेमके आहेत, बॉर्डर एरियामध्ये आहेत, तिथं नेमकं काय घडतं याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि अर्थात त्यांच्या माहितीतनं तिथे होणाऱ्या हल्ल्यांची किंवा त्या हल्ल्याला ज्या पद्धतीने परतवून लावलं जाते त्यातली तीव्रता आपण जाणून घेऊ शकलो. पण आता एक क्षणाचा अपडेट, काश्मीरमध्ये पाकचे 100हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे. दुपारपर्यंतचा आकडा 300चा होता आणि आता हा आकडा 400च्या पार गेल्याचं आपण बघतोय. पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक ड्रोन जे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्याला आपण आपल्या सुदर्शन चक्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे S-400च्या माध्यमातून जोरदार उत्तर देऊ करतोय. अवंतीपुरा, सोपोर, बारामुल्लामध्ये ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत. पाकिस्तानकडनं जे हल्ले होत आहेत सीमावर्ती भागांमध्ये, त्यामध्ये जर आपण पाहिलं जम्मू काश्मीर असेल, त्याचबरोबर पंजाबचा काही भाग असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर राजस्थानचा काही भाग असेल आणि आता पुढे गुजरातपर्यंत काही सीमावर्ती भागांमध्ये हे हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय. पण हे हल्ले आपण नाकाम करून सोडलेत. अगदी बरोबर आहे, कारण पाटणमधील सुद्धा काही गावांमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आला आहे. आणि एका ठिकाणी पंजाबमध्ये जेव्हा ड्रोन पडलं, ते ड्रोन एका गाडीवर पडलेलं आहे. भारतीय जवानांनी हे ड्रोन पाडलंय. जी आपली डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी हे ड्रोन पाडलं आणि त्यानंतर या गाडीने मात्र गाडीचा जो समोरचा भाग आहे त्याने पेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि दोघे जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. पण भारतीय जवान हे सज्ज आहेत, भारतीय लष्कर सज्ज आहे. ज्या पद्धतीनं आगळीक केली जाते पाकिस्तानकडून, त्याला त्यांचे हे हल्ले परतवून लावले जात आहेत. मात्र भारताने जर उत्तर दिलं, प्रत्युत्तर दिलं, तर मात्र पाकिस्तानला पळताभुई थोडी होईल. कारण आता ज्या बातम्या समोर येत होत्या आज सकाळपासून विशाल, त्याच्यामध्ये BLA जी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे त्यांनी तर 1/3 भाग बलुचिस्तान प्रांताचा हा आपण कॅप्चर केल्याचा दावा केलेला होता आणि आपण UN पर्यंत जाणार असल्याचंही सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे आता त्यांना अंतर्गत जी बंडाळी आहे त्याला सामोरं जावं लागतंय. त्याच्यानंतर जे सेना प्रमुख आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा एक नाराजी आहे. मग तिकडे तालिबानचा जो एक भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा, पख्तूनख्वा या भागामध्ये सुद्धा एक प्रकारे बंडखोरीची निशाणी या ठिकाणी दिसून येते. भारताने गेल्या 72 तासात केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचं आणि पाकिस्तानचं कंबरड जे ते जोरदार मोडलंय. अगोदर दहशतवाद्यांचे 9 तळ भारतीय सैन्यानं नेस्तनाबूत केले. त्यानंतर लाहोरमधील पाकिस्तानची रडार सिस्टीम देखील आपण उद्ध्वस्त केली. तर पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले ही भारतानं परतावून लावलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान परत एकदा तिसऱ्या दिवशी जे आगळीक करताना दिसतंय त्याला आपण पुन्हा एकदा घरात घुसून उत्तर देणार यात शंका नाही.